आज हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा 6वा दिवस, पहिल्याच आठवड्यामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ। मुंबई विदर्भापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू, मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही असं म्हणत संजय राऊतांचा बावनकुळे आणि भाजपवर हल्लाबोल। पार्थ पवारांचं प्रपोजल रोखण्याची कोणाची हिंमत? अजित पवारांनी आता विनाकारण रंगसफेदी करू नये, पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा हल्लाबोल। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण, प्रवक्त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचंही केलं नमूद। महायुतीचं एकत्रित लढायचं ठरलं, मात्र जागा वाटप अद्यापही अनिश्चित। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत अद्याप संभ्रम, सूत्रांची माहिती। जिथं जिथं शक्य तिथं भाजपशी जुळवून घ्या, राष्ट्रवादीशी जुळवून घेतलंच पाहिजे असं काही नाही, एकनाथ शिंदेंचं बैठकीतून आमदारांना सूचना। छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा ही विधानसभेतून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांचा शायरीतून टोला। मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली, मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं। राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यामध्ये मनपा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता, पुन्हा आचारसंहिता सुद्धा लागणार। मनमाडला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जामर बसवण्यासाठी सुरू केलं उपोषण। दर दिवशी 4 ते 5 मुली मुंबईतून होत आहेत बेपत्ता, गेल्या 10 महिन्यांमध्ये गुन्ह्यांचा आकडा 1187 पार। मुलं बेपत्ता प्रकरणी राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र, सरकार काय कारवाई करतंय, केला थेट सवाल। 2027 मध्ये 2 टप्प्यांमध्ये होणार देशव्यापी जातनिहाय जनगणना, जनगणनेसाठी तब्बल 11,719 कोटींची केंद्राची तरतूद। वाल्मिक कराडस संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड, सरकारी वकिलांचा हायकोर्टात दावा, लवकरच होणार अंतिम सुनावणी। केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक असणार। संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना, पंतप्रधान मोदींसह खासदारांनी वाहिली श्रद्धांजली। गोवा नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना पुढील आठवड्यामध्ये भारतात आणलं जाण्याची शक्यता, कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणणार मायदेशी। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा, फक्त 33% घरांचेच धारावीत पुनर्वसन, एकूण 3,518 पैकी 1,178 घरांचेच धारावीत पुनर्वसन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी मोर्चाची हाक, 22 डिसेंबरपासून भिवंडी ते नवी मुंबई जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। पोलिसांना बघताच चोरट्यांनी ठोकली धूम, पोलिसांनी पाठलाग करत चोरट्यांना पकडलं, नाशिकच्या ओझर मधली घटना सीसीटीव्हीत कैद। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी भारतामध्ये, फुटबॉलच्या पंढरीतून करणार दौऱ्याची सुरुवात, मेस्सीचं कोलकात्यात जोरदार स्वागत। अंडर 19 आशियाई करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये युवा वैभव सूर्यवंशीचा दणका, अमिराती संघांविरुद्ध अवघ्या 95 चेंडूंमध्ये कुठल्या 171 धावा। बागलाण तालुक्यातील कमळ तलाव बनलाय आकर्षणाचं केंद्र, तलाव विविध रंगांच्या कमळ फुलांनी बहरला।